महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। मागील काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवडमध्ये नमो चषकाच्या उद्घाटनाला आले असताना पोलिसांनी पत्रकारांना परवानगी दिली नव्हती। त्यावेळेसच पत्रकारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती। असे असताना देखील आजही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये असताना पत्रकारांना पोलिसांनी अडवण्याचा प्रकार घडला। त्यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असता आपल्या पत्रकारांसमोरच अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना खडे बोल सुनावले आहेत। पाहूया। तुम्ही नाही बोलले दादा, आम्ही मागे येतो निघून। म्हणजे कुणी नेता असलं की आम्ही मागे निघून येतो दादा। आणि नेहमीच आहे चौबेजी हे रोल कर रे। नेहमीच आहे दादा, नेहमीच म्हणजे काहीच नाही। चौबेजी एक अडचण आहे इथे म्हणतात। मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपले तुमच्या बंदोबस्तामुळे जे लोक पुढे येऊन देत नाही। वास्तविक हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे, त्यांना थांबवलं नाही पाहिजे। त्या दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं नाही, यांना सरांना फोन केला तुमच्या देखतच चौघींनी सांगितलं एवढी काळजी घ्या। देवेंद्र येऊ द्यात, मी येऊ द्यात, एकनाथराव येऊ द्यात, जरी Z+ आम्हाला असली तरी आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा नाही बोलले आम्ही मागे येतो। त्यांना काही विचारायचं असतं तर तेवढं करून दादा पुण्यात काल बाईट घेतलं, एवढं गर्दीत तुमचा बाईट पण कुठल्या पोलिसांनी आम्हाला मागे नाही घेतलं। इथं आम्हाला दिलं नाही, काय काळजी घेतात। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय नेत्यांचे जे आहेत दौरे चालू आहेत। यातूनच मागील काही दिवसापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो चषकाचे उद्घाटनाच्या वेळी पत्रकारांना अडवण्याचा प्रकार समोर आला होता। त्यावेळेस पत्रकारांनी जे आहे ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती। त्याचप्रमाणे आज पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला देखील पत्रकारांना अडवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। महत्त्वाचं पाहणं हे आहे की गेल्या काही दिवसापूर्वीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केल्याच्या नंतरही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला जुमानतात की नाही हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।